की नुसतं मला नाव लेडीज बँड अट्रॅक्शन म्हणून नाही, खरंच मी जेव्हा गावागावात मी स्वतः जेव्हा प्रोग्राम करू लागले ढोलकी घेऊन, एक नाट्याचे मी संबंध भारतभर फिरले, महाराष्ट्रामध्ये पूर्ण शासनाचे प्रोग्राम केले, तर त्याच्यामुळे दिसून आलं की अरे मुली तर इथे मला असं वाटतं की चंदनजींना मी थोडंसं क्रॉस करेन, कारण मुलींना शिक्षण हे सर्व याच्यातून म्हणजे पूर्ण आपण माध्यम बघितलं कॅटेगरीत पण पूर्ण दिलंच जात नाहीये, किंवा संविधानामध्ये लिहिलं असेल 50% किंवा काही तुमचं, पण त्याप्रमाणे अंमलात आणलं जात नाही. कारण मी एकमेव असे कलाकार आहे की मी जिथे म्हणजे स्त्रियांमध्ये की नृत्यांगना आहेत बऱ्याच आहेत, पण मला नेहमी शिक्षण मी अशा याच्यातून घेतलेलं आहे की मी नेहमी समाजातून मी चौकटीतून पाहिलं तर माझ्याकडे काही मुली मी स्टेजवरून पाहते की काही मुली गांजलेल्या आहेत, त्यांना शिक्षण नाहीये, त्यांचा पेहरावपासून त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. अशामुळे मग मी माझी रमाई जिथे सावित्रीबाई आहेत, म्हणजे संबंध जिजाऊ आहेत, सगळे आहेत, अशा महिला आहेत की राष्ट्रपती पण सगळं मी डेडिकेशन आहे सगळ्यांचं. म्हणजे सावित्रीबाई म्हटलं तर शिक्षणाचं आपण म्हणतात की आज तिच्यामुळे मी आहे, पण तिने तेवढं केलं नाही, कारण ते शिक्षण देताना तिला तो त्रास झाला, त्रासानंतर तिने ते विधवा आपण म्हणतो, तर विधवांचे तिने ते गृहच तयार केले. कारण विधवा झाल्यानंतर त्यांच्याकडून समाज दृष्टिकोन, बलात्कार वगैरे हा सगळा प्रकार त्यावेळेला सगळं तुम्ही त्या बँड मधून आणि तुमच्या कार्यक्रमातून तिथून प्रबोधनाचं काम चालू केलं की नाही की स्त्रियांना तुम्ही शिक्षण शिकलंच पाहिजे, मुली शिकलीच पाहिजे, शिवाय तिला सुरक्षित केली पाहिजे, कारण सुरक्षितता हे महत्वाचा मुद्दा आहे. किशोरीताईंकडे खरं तर जाईन मी, उल्लेखाला म्हणून तुमच्याकडे येते मी की विधवांबाबतचा दृष्टिकोन किंवा एका वेगळ्या विशिष्ट समाजातल्या महिलांच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अजूनही बदललेला नाहीये. त्यांचा काय दोष हा मुद्दा आहेच, त्याबद्दल मग तुम्ही कसं बघता? म्हणजे त्या उपेक्षित आहेत हे नाकारू कोणीच शकत नाही. नाही, आता अनेक ठिकाणी म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, राज्य सरकार म्हणा, केंद्र म्हणा, याच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी प्रबोधन चालू आहे, पण नुसतं प्रबोधन करून चालणार नाही. आजच्या घडीला जसं ढोलकीच्या आपल्या देवयानी मॅडम आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे लहान मुलांपासूनच, मुलींपासून त्यांचं संगोपन असं झालं पाहिजे की त्या कुपोषित, म्हणजे आजच्या घडीला अगदी आपणही म्हटलं ना तर 2-3 तासा, अगदी 1 तासामध्ये पण आपण हे होतो का, तर आपण वेळेवर अन्नच घेत नाही, वेळेवर आपल्याला जे पाहिजे ते घेत नाही. आता सावित्रीबाईंचा जर आपण एकंदर इतिहास पाहतोय तर त्या कणखर होत्या, कडक होत्या, त्याने शरीराबाबत तशा जागृत होत्या, भले मग कोंडा भाकरी तर कोंडा भाकरी पण त्या खाऊन. त्याच्यामुळे त्यांचं एकंदर 1800चा जन्म, 1900 मध्ये त्यांचं कार्य, आणि आपण आता 21व्या शतकात आहोत, तर तेवढा जर सगळा तो बाजार मांडायचा म्हटलं तर आपण आहोत तिथेच आहोत. बरोबर आहोत तिथेच आहोत. प्रगती 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 फक्त दिसते, पण खऱ्या अर्थाने महिलांचं स्थान हे कुठे आहे? आजच्या घडीला महिलांना म्हणजे सगळ्या घरांमधनं, म्हणजे सामाजिक याच्यामध्ये, राजकारणामध्ये वगैरे म्हणण्यापेक्षा घरांमध्ये पण, की जसं ताईंनी या सांगितलं आपल्या की एखादा व्यवहार करायचा म्हटला की थांब ग बाई, तुला काय कळतं, इथून सुरुवात. आणि मग आपणही एक ते घालूनच घेतलंय, घोंगडं डोक्यावरच घेतलंय की तुम्ही ह्यांना विचारायचं, त्यांना विचारायचं, त्याच्याशिवाय कुठलंही पाऊल पुढे टाकायचंच नाही. ते जोखड अनेक महिला तोडतायत, पण ते तोडत असताना पण वेगळ्या गोष्टी घडतायत. म्हणजे कशी सांगड घालावी याचाच प्रश्न आहे. सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षणाचा वसा दिला, आपण तो चालू पुढे नेतोय, प्रगती करतोय, पुढच्या याच्यामध्ये जातोय. आज 21वं शतक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नाव कमवलेलं आहे. चंदन सावंतजी, तुम्ही ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडलेली आहे की, पण जसं आता श्रुतीने मगाशी सांगितलेलं होतं की एका नाण्याला 2 बाजू असतात. जर आपल्याला गाडी न्यायची आहे तर त्याची चाकं सुद्धा समान ह्याने चालली गेली पाहिजे. हातात हात घालून काम करणं महत्वाचं आहे. फक्त जे आतापर्यंत सांगितलं जातं की पुरुष आणि महिलांनी खांद्याला खांदा लावून चालतायत, खांद्याला खांदा लावून चालतायत की थोडं मागे पुढे चालतायत, हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. पण हे पाहत असताना त्यामागचा दृष्टिकोन सुद्धा, त्यामागचा विचार सुद्धा केला गेला पाहिजे की खरंच आपल्याला जर प्रगती साधायची आहे तर आपण पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामुळे सावित्रीच्या लेकी ज्या आहेत, ज्या तळागाळामधल्या आहेत, त्या उपेक्षित राहता कामा नये. इकडे वेळेचं बंधन असल्यामुळे ही चर्चा आपल्याला इथेच थांबावी लागते. मात्र आता देवयानी मोहोळ आपल्या सोबत आहेत, त्यामुळे
ढोलकी वादक आहात तुम्ही, आणि ढोलकी आहे, देवयानी मोहोळ स्वतः तुम्ही इथे आहात, आणि सावित्रीबाई फुलेंना अभिवादन जोपर्यंत तुम्ही ढोलकीच्या माध्यमातून करत नाही तोपर्यंत आम्ही नक्कीच, तुम्हाला तरी नक्कीच. इथून जाऊ देणार नाहीये. तर आज मी भाग्यवान आहे की आम्हाला सावित्रीबाई फुले मिळाल्या आणि त्याच्यामुळे आम्ही आज उभे आहोत. नक्कीच होऊन जाऊ दे. वाह, क्या बात आहे. श्रुती, निश्चितच. हे खरं सावित्रीबाईंना अभिवादन आहे. खरंच ह्या ढोलकीच्या माध्यमातून अभिवादन म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. खरंच सावित्रीबाईंनी जे काम केलं त्याला खरंच सलाम. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.